हा चांगली खेळत होती परी. हो का? आणि तुम्ही भांडणं करताना मला कशाला मदत घेते का? घ्यावं लागतं. हा तुमने उसको कुछ बोला तो उसने भी तुमको कुछ बोला. हो का? ते गेला असं मला काय माहिती. ग बाजूला मधात उभा राहते लगी. 10 रुपये एंट्री. 10 रुपये एंट्री. बाजूला होती का? 10 रुपीज एंट्री. बाजूला होय लवकर. 10 रुपये. 10 रुपये में थोड़ा 10 रुपये में. बाजूला भार्गव मला जायचं. 10 रुपये में थोड़ा. हा 10 लाख दे. 10 रुपीज. किती? 10 लाख दे. 10 10 लाख. रुपीज. ओनली 10 रुपीज. 10 लाख माहिती का किती इथं? जानते सोच तेरी बहुत बड़ी है. 10 रुपीज. आगे जाएगा तू. बाजूला आण मग जाऊ दे ना मला. 10 रुपीज. 20 रुपये म्हणजे 20 रुपये. 10 रुपीज. पॉकेट मधले घेतले ना पैसे. आम्ही नाही घेतले. आई जोडून घेतले मी पैसे तुमचे. 20 रुपये तो 20 रुपये. बाजूला होय. 20 रुपये. फिर इधर का भी गेट. 10 रुपये में थुरथुरे. जाऊ दे ना घरात मला. 10 रुपये में थुरथुरे. बघा मी ड्युटीहून आलोय मला घरात पण नाही होत. 20 रुपये में. 20 रुपये में थुरथुरे. जा लवकर बाजूला. 10 रुपीज. अरे यार 10 रुपीज एंट्री. 10 रुपीज. पैसे माझ्याकडे. एंट्री 20. हे पुढे घेऊन फोन पे. हे पुढे घेऊन टाका हळदीच्या आणि नाही का याचे मग हे सगळं मला नाही लागत. हे दुकानामध्ये विका आणि त्याचे पैसे घेऊन टाका. हे मला नाही लागत. त्याचे लय मोठे पैसे दे. आम्हाला उधारी नसते घेत आम्ही. आम्हाला डायरेक्ट त्याचे लय मोठे पैसे येते. कॅश लागते. हळदीच्या पुढे हे लोक साड्याला सकाळी रोज घेते ते. हे मला नाही लागत. मला फक्त आणि इथून जायचं तर 20 रुपये. 10 इथून जायचं तर 10. रुपीज लागतात. असं का? इथून 10 इथून 10. आणि मग मागून गेलो तर हा मग नाही लागणार. मग इथून पण लॉक. काय? तिकडून मी लॉक करून आम्ही. तिकडून कसं असं कसं लॉक होणार आता? मी असं लॉक केलं ना आता कसं. आता लॉक विक नाही. आता मला जायचंय घरामध्ये. हो बाजूला. टोल पर 10 रुपीज दीजिए फिर टोल जाइए. पर 20 रुपीस दीजिए फिर जाइए. पैसे नाही माझ्याकडे. जाऊ दे मला लवकर. टाइमपास नको करू. नको आम्ही नाही जाऊ देणार तुम्हाला. भागूया ते. हा खायला आणला आम्हाला काही. बाजूला. नाही सॉरी. बाजूला आहे ना. नको. पडत होतो मी. मग पाय लागलं माहित नाही का तुला? ऍडव्हान्स कर तुझा. भागूया साहेब. हा भागूया. कुत्ते के पीछे दौड़ना पड़ गया महंगा. आज की ताजा खबर. जाऊया असे. आज की ताजा खबर. कुत्तों के पीछे दौड़ना पड़ गया महंगा. हे बाजूला बाजूला. हा. काय बनवलं मग आता खायला? नूडल्स. आज काय बनवलं मग? आज काही नाही आता बनवते. अरे बाप मॅगी बनली भाऊ माझ्यासाठी. काही विशेष नाही आता. मॅगी भाग्या. काही विशेष नाही आता भाऊ. माझ्यासाठी मॅगी बनली. माझ्यासाठी मॅगी बनली. आता काही विशेष नाही. ही मॅगी माझी. आता मॅगी खाणार आहे मी. काय तुझी आहे? तिच्यावर नाव आहे का तुझं लिहिलेलं? हात बघ. कुठे नाव? मी माझ्या हाताने आणले. नाव कुठे लिहिलेलं आहे? नाव आहे का लिहिलेलं? नाव लिहिलेलं नाव लिहिलेलं आहे का? नाव लिहिलेलं आहे का? लवकर सांग. नाव लिहिलेलं आहे का? हाय का? अरे 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 पहिले बसून सांडेल होतं ते. अरे अरे सांडून दिली मॅगी आहे ना? हाय का? अरे अरे लय महाग पडलं. लय महाग पडलं. दे बघ. अरे बाबा ते प्लेट मध्ये जागा नाही. किती वाजले आता? किती वाजले? लाईट कोण आली? लाईट लाईट. ये शहर ऐसा है कि यहाँ लाइट नहीं रहती. मला खायची ती मॅगी. आणि इकडं हा काय थोडीशी दे फक्त. नाही. थोडी दे. दे लवकर. देतो का? नाही. किती भारी झाली मॅगी. किती भारी झाली. अरे गरम गरम काय लागलं. हा भार्गव गरम गरम मॅगी खायला दे लवकर. चल. काय येडा आहे का तू? येडे पोरं असं करत असते. तू येडा आहे का? येडा आहे का तू? मला सूपचा चमचा आणून दे बरं. सूप चिकन आहे का ते सूप प्यायला? हा जवळ बसा. चिकन आहे का ते? मग आता त्याच्या आयुष्यातली दिली होती. इतकुशिक देऊन टाकली पप्पाला मॅगी. इतकुशिक देऊन टाकली पप्पाला मॅगी. त्याला जास्त लागते ना. हा त्याला
त्याला जास्त लागते ना. दे लवकर. खा म्हणा. दे पटकन. येतो का? अरे जा ना. तसा चमचा आणून दे बरं मला. दे लवकर. तर माझा अवतार बघा कसा झालेला आहे. मी ड्युटीहून डायरेक्ट आलो आता. गच्चीवर बसलो होतो. माकडाने पूर्ण केस परीसोबत खेळलो होतो. पूर्ण केस तिने पांगून टाकले. आता आंघोळ वगैरे करतो. लवकरच तुम्हाला भेटतो. तर ही साहेब भाजी करत आहे. खायचं काय आणलं तुम्ही? नाही मला दुसरं खायचं काहीतरी. दुसरं काय खायचं? काहीतरी मी मस्त पुलाव करणार आहे. डांगर म्हणजे टाकून. पुलाव करणार आहे का? बरं पुलाव कर मग. पुलाव खायचा? पुलाव खायचा? ते दिन मला दुसरं काय 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 तर ते नूडल्स आहे ना कालचं तुमचं ते पार्सल. मॅगी खायची असेल तर मॅगी आणा. मॅगी आहे आपल्या ह्याच्यात ठेवलेली. नाहीये, संपली. हम्म. डब्यातली संपली. होते काल भार्गवला केली. बरं मग आई 2च पॅकेट होते. मला पोरग होणार आहे का पोरगी होणार आहे? आ 2 होणार आहे का? डॉक्टरनी तर सांगितलं नाही रिपोर्ट मध्ये. 2 व्हायला पाहिजे जुळे. जुळे होणार आहे का? हा मग तुला काय पाहिजे? मला काय पोरगी. पोरगी? आणि पोरग झालं तर? मग पोरग झालं तर पोरग मी लागतं. तर शर्यत लाव ना. पोरगी होती का पोरग होतं तर? कशी शरीर लागतं? किती देशील मला आ सांग. किती देशील? पोरगी झाली तू किती घेशील तर? पोरगी झाली तर हा आई दिन. हा चल. हा तू मला किती देशील पोरगी झाल्यावर? मी का हा 1 लाख रुपये. हा, बघ बरं. 1 लाख रुपये बघ बरं. चेक का कॅश? हा काय जेव्हा मला येईल तिकडून तेव्हा देईन. कुठून येणार तुला? म्हणजे आले ती तर कुठं येणार आहे? कुठं नाही का होईल. आता सांगतं कुठं येणार तर? हा आता कुठं येणार तुला पैसे? करीन काहीतरी पोरीसाठी. हो का? बाप बघा किती मोठी सोच आहे. पोरगीसाठी 1 लाख रुपये द्यायला लागले पहिलेच्या मला. लोकांना पोरग लागत होतं आणि आता पोरी मागते. मग जमाना चेंज होत चाललाय. जाऊ द्या. बघा आता काय आहे, तू 1 लाख रुपये देणार आहे पोरगी झाली तर. आणि पोरग झालं तर मी किती देऊ? सरकार बी देईन 1 लाख हा? रुपये. मग तू सरकारचे तिकडे घेऊन इकडे पाठवली का मग पार्सल करायला? काही करीन सरकारला सांगेन ना. काय माझ्या नातींला 1 लाख रुपये द्या. तू माझ्यासोबत लावायली ना शर्यत. मग तुझ्यासोबत लावायला म्हणून काय झालं. पोरगी झाली तर 1 लाख रुपये तुम्हाला देणार. आणि पोरगी झालं तर मग तुला काय पाहिजे? पोरग झालं तू मला दे. हा तू मला दे. पण मी देऊ का तुला? मी कोण देऊ? काऊन मग पोरग तू पाहिजे पोरगी मला पाहिजे. मला चालतं दोन्ही पण चालतं. पण तुला काय पाहिजे होतं? मला पोरगीच पाहिजे. पोरगीच पाहिजे का? बरं बघू आता काय होतं तर. सांगू लवकरच. 1 लाख रुपये असे मोजून ठेव. आता मी काय करतो माहिती आहे आताच आता? कशाला मोजून ठेवायची. हा आताच कशाला मोजून ठेवायची. मग ते तू काय नगदी देणार आहे काय? ते मग? थोडं देणार आहे. मग पोरीला देईन मी. हो का? मग देईन ना. तू कशाला देईन खर्चायला? हा तू कशाला देईन? आणि मग लागन ना पोरीला माझ्या. पोरीला देईन ना मग मी. पोरीला देशील का? मग तू कशाला देईन? तिला झाली बँकेत नेऊन आई तिच्या नावावर करून मी तिच्या नावावर टाकून देईन ना. हो का? मग बघा बाबा आता काय आहे तर पोरीसाठी. मग पोरीसाठी तिला देईन. मग ना. पागल आहे का तू? बागना. अरे एवढी खाल्ली नाही तू आता. मस्त ठेवली असेल ना थोडीफार. काय एवढ्या वेळची खाल्ली नाही तू आता? तुला वाटलं मामाला द्यायची? काय चलते आता? नाही. तर चला मी आवरतो. आंघोळीला पाणी ठेवलं का? लाईट पण नाही. किती वेळची गेली काय माहिती. रात्रीपासून गेलेली का? सकाळपासून गेली. रात्रीपासून सकाळी 5 वाजता पण गेलती ना. रात्री बी किती नव्हती. उशिरा गेली. पाणी तपेला असलं तर आंघोळ करत नाही. कडक होऊन थंड होते. ए भार्गव मलाच लावू नको ते कुटाणा. दरवाजा आहे तिचा. हाव ना कालपासून गेटच बनवलंय. ऐकायचं का नाही तुला? इकडे बघ. हा काय ऐकायचं?
तुला कितीदा सांगितलेलं आहे एका ग्लासामध्ये दूध घ्यायचं आणि तूप टाकायचं आणि प्यायचं. हा आताच पेलं तू. काय आताच पेलं. हा तिला म्हटलं एका ग्लासात दूध मध्ये तिचे 1 चम्मच तूप टाकायचं आणि प्यायचं म्हटलं. ते कसं घ्यायचं माहितीये का? हा. सकाळी संध्याकाळी एकदा सकाळी 1 चमचा जर टाकलं तर बस होतं. हा एकचदा म्हणलं 2 टाइम प्यायचं म्हटलं. 2 टाइम प्यायचं पण 1 मग? चमचा तूप सकाळी म्हणलं तर लगे रडायला लागली. टाइम ना तुम्ही एकच टाइम म्हणलाय मी. 2 टाइम प्यायचं 2 टाइम. दूध 2 टाइम प्यायचं नाही. तर 2 टाइम तूप टाकून प्यायचं दुधामध्ये. तुम्ही बी प्यायचं मग. हा मी बी प्यायचं. मग त्रास झाल्यावर मग म्हणती मग असं झालं तर झालं. तुम्ही पिऊ लागायचं. हा तुम्ही पिऊ लागायचं. पिऊ लागायचं. कोण आहे? 1 मिनिट. हा काही नाही तर केला का नाही? नाही. कोण अरे ते चालेल नाही पेन. कोण नाही चालायला. लगे दूध पी म्हटलं तर रडायला लागली. एवढ्या गोष्टी रडती. मला माहित होतं माझ्या बोंबला मी पहिले झोपेतून उठली लगेच दुधाची कप घेतलं. कळतच नाही. पिलं तर पिलं आता. एक तर संध्याकाळी प्यायचं आणि सकाळी असं 2 टाइम प्यायचं. मधात सांगितलं तर ऐकत बी नाही काही नाही. नुसतं दूध आणून ठेवा. आता पिलं पण आता उद्यापासून एक तर 2 टाइम सकाळी संध्याकाळ असं वहिनी आलं तर नुसतं जाऊ द्यायचं, ताण नाही घ्यायचा. मग वीर लाव तुम्ही सिरीप यायचं म्हणायचं. सिरीप लाव. पिणार का नाही आता? हा पिणार का नाही? हा केव्हापासून? झालं आता. आणि म्हणलं काय कपाळावर काऊन नाही लावत काय? टिकल्याच नाही. टिकल्याच कुंकू संपल्या. लावायचं ना. मी नाही लावत कुंकू. मला नाही आवडत. पण दूध शकतं मग गोंधन हिच्यात कपाळावर नाही का काहीतरी एक टिपका काढून आण. एक टिप्प्या काढून आणू का? गोंधनाचा हा एक टिपका काढून आण. हे असं ओय ते कसं पिणार का नाही दिसतं दूध? काय कपाळ पिणार म्हणलं ना माग कशाला लागतं हो म्हणलं ना. मग घे लवकर चल. घेतलं ना आता. डबल एक घी कप. त्यामुळे तूप टाक 1 चम्मच आणि लवकर संध्याकाळी मार. पिन झोपाच्या वेळेस. नाही आता पिचं लवकर. अरे यार ते कप किती तोंडाला लाव ना. वेळ किती वेळ झालं पिऊ. कप तोंडाला लाव ना. संपलं ना पिऊन. पाणी घे त्याच्यात मग. कितीला पिऊ. पे म्हटलं तर प्यायचं काही पण प्यायचं मग. एक काम करतो बघूनच लावतो तोंडाला. हा चल बघून लाव मग. घे त्याच्यात नाही का पूर्ण अर्धा लिटर तूप टाकून देत तुला मी. खरंच लावून टाकेन. हा लाव चल बघू. चल ना उठ ना मग चल. मांजर कशी येऊन पिऊन जाते तसं बघूनच लावून टाक. चालतं ना बघू मग चल. चल मी येऊ का? तर मित्रांनो आता 9:30 वाजत आहे संध्याकाळचे. तर घरी आलो तुम्ही. आता ही तिकडे बाहेर गेली वाटतं गल्लीमध्ये. काहीतरी काम होतं तिला. तर तिला बोललो होतं की म्हणजे आईने सांगितलं होतं की दुधामध्ये तूप टाकायचं. तर तिला बोललो की दुधामध्ये तूप टाक 1 चम्मच आणि पी म्हटलं. एवढंच बोललो तर ती लगे रडायला लागली. तर मित्रांनो दुधाचा आणि याचा कायच हे असं काय माहिती. दूध पी म्हटलं तर दूधच पित नाही ती. आता काऊन की आता तिला प्यायला चांगलं म्हणजे आता ह्या दिवसात तिने दूध पिणं चांगलं आहे. पण ती दूध वगैरे पित नाही. तिला तर खूपदा सांगितलं मी दूध पित आहे. तर बघा मित्रांनो तेवढंच बोललं ती रडायला लागली. तर ठीक आहे चला. आता ती बोलली की याच्यानंतर मी रोज दूध पी जाईन. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बार तेच सांगतो तुम्हाला मी. कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार तर आपण कुठेतरी तुम्हाला आणखीन माझे म्हणजे लाईफमधले सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पण पडला असेल की तुम्ही बाबा लग्न झालं ते पण नाही सांगितलेलं. पुन्हा मग तुमचं बेबी कधी होणार ते पण नाही सांगितलेलं. तर आता आमचं लग्न झालं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण माझे आणखीन सबस्क्रायबर वाढल्यानंतर जेव्हा की माझे सबस्क्रायबर 40,000च्या वरती जेव्हा सबस्क्रायबर जाणार माझे त्या टायमाला मी पहिले सांगणार की आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. आणि त्यानंतर 50,000 होणार. त्यानंतर सांगणार की ती मला कुठे भेटली. ह्या गोष्टी मी सांगणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचं लग्न कुठे झालं कसं झालं आणि आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळं फक्त एकच गोष्ट करायची आहे. तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय सगळ्यांना आणि गुड नाईट. आता मी झोपत आहे. तर ती गेलेली थोडी बाहेर. तर येईन तिला 5 मिनिटं आहे दुकानामध्ये गेली म्हणते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय सगळ्यांना.